आयएस बनण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार करणाऱ्या पूजा खेडकरला कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते। पूजा तिच्या नातेवाईकांच्या मदतीने परराज्यात लपून बसली अशी माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली आहे। नवी दिल्लीतील पटियाळा हाऊस कोर्टाने काल पूजाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। त्यानंतर दिल्ली पोलीस तिचा कसून शोध घेत असल्याचं समजतंय। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात। मंदार गोंजारे आपल्या सोबत आहे। मंदार, कागदपत्रांमध्ये फेरफार आणि त्यानंतर पूजाच फरार असंच काहीसं चित्र सध्या पाहायला मिळतंय। काय अपडेट मिळतात पूजा संदर्भातले? वाशिममधून पूजा खेडकर निघाल्यानंतर त्या कुठे गेल्यात हे आजतागायत कुठेही समोर आलेलं नाही। खरं तर पुणे पोलिसांनी त्यांना 3 वेळा समन्स बजावलं, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। यूपीसीने देखील त्यांना मसूरी इथल्या प्रशिक्षण केंद्रामध्ये त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी बोलावलं, मात्र त्या कुठे गेल्या हे समजलं नाही। आणि दुसरीकडे त्यांच्याकडून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला दिल्ली उच्च न्यायालयामध्ये, जो फेटाळण्यात आला काल, हे आपण सगळे जाणतो। दरम्यानच्या काळात पूजा खेडकर या परराज्यामध्ये आणि खास करून हिमाचल प्रदेशमध्ये जिथे त्यांचे नातेवाईक आहेत, या नातेवाईकांच्या काही मालमत्ता आहेत, चहाच्या शेतीची त्या ठिकाणी त्यांची मालमत्ता आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं बस्तान आहे आणि तिथे त्यांनी आसरा घेतला होता, तिथे त्या लपून बसल्या होत्या अशी माहिती आहे पालमपूरमध्ये, हिमाचल प्रदेशमधल्या पालमपूरमध्ये। मात्र आता अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्या कुठे आहेत याचा शोध दिल्ली पोलीस घेत आहेत। वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती समोर येते। पूजा खेडकर कुठे असण्याची शक्यता आहे याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत। मात्र आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार पूजा खेडकर या महाराष्ट्राच्या बाहेर आहेत। पालमपूरमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये त्यांनी आसरा घेतलेला होता। आत्ता त्या कुठे आहेत याचा शोध दिल्ली पोलीस घेत आहेत। मात्र ज्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण यंत्रणेला फसवल्याचं समोर आलंय, म्हणजे फक्त यूपीएससीच नाही तर ठिकठिकाणची मेडिकल कॉलेजेस आहेत किंवा इतर सगळ्या यंत्रणा आहेत, यांना त्यांनी फसवलेलं आहे। आणि त्यामुळं तब्बल 7 वेगवेगळी नावं त्यांनी स्वतःची आणि त्यांच्या आई वडिलांची धारण करून यंत्रणेला फसवलेलं आहे। त्यांना यूपीएससीची परीक्षा देण्याची संधी 9 वेळा होती, मात्र त्यांनी 12 वेळा ही परीक्षा दिलेली आहे, 3 वेळा जास्त परीक्षा दिलेली आहे। ही सगळी माहिती यूपीएससीने तपासाअंती न्यायालयामध्ये सादर केलेली आहे। इतका गंभीर प्रकार आहे, म्हणजे त्यांचे आई आणि वडील या दोघांनी देखील या सगळ्या घोटाळ्यामध्ये त्यांना साथ दिलेली आहे, ते सहभागी आहेत। त्यामुळे कारवाई फक्त पूजा खेडकर यांच्यावरतीच होते का त्यांना साथ देणाऱ्यांवरती होते हे देखील पाहावं लागेल। मात्र सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पूजा खेडकर यांनी समोर येणं। आयएस झाल्याचा पूजा खेडकर यांनी दावा केला, मात्र ज्या ठिकाणी तपास यंत्रणांना त्यांची गरज आहे त्यावेळी मात्र त्या समोर येत नाहीयेत। अर्थात पुढचं काम करायचंय ते दिल्ली पोलिसांना। अमोल, नक्कीच स्वाभाविकच मंदार, त्यामुळे आता काय नेमकं होतंय पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।